नमस्कार मित्रांनो, या तारखेला खात्यातील पी एम किसान योजनेचा 16वा हप्ता. चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. पी एम किसान योजनेच्या लाभासाठी ई-के-वाय-सी सह अन्य बाबीची शेतकऱ्यांना पूर्तता करणे आवश्यक आहे. याबाबत राज्यात 15 जानेवारीपर्यंत गाव पातळीवर सुरू असलेल्या विशेष मोहिमेत सहभागी होत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी केले आहे. पी एम किसान योजनेच्या 15व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहे. आता 16व्या हप्त्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. जर तुम्ही आतापर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकला नसाल तर तुम्ही पी एम किसान पोर्टलवर नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. येथे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप नोंदणी प्रक्रियेबद्दल माहिती देणार आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. केंद्र सरकार दर 4 महिन्यांनी 3 हप्त्यामध्ये ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करते. आतापर्यंत सरकारने 15 हप्ते शेतकऱ्यांना दिले आहे. जर तुम्ही आतापर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकला नसेल तर तुम्ही 16 हप्त्यासाठी नोंदणी करू शकता. पी एम किसान योजनेअंतर्गत नोंदणीसाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून या योजनेत सहभागी होऊ शकतात. मात्र या योजनेचा लाभ अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे जे यासाठी पात्र आहे आणि सर्व निकष पूर्ण करतात. यासोबत शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. पी एम किसान योजनेसाठी नोंदणी अशी करावी. स्टेप 1. सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान योजनेसाठी सरकारी पोर्टल pmkisan.gov.in वर लॉग इन करून घ्यायचे आहे. स्टेप 2. पोर्टलवर तुम्हाला फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करावे लागेल. नवीन शेतकरी नोंदणी हा पर्याय निवडावा लागेल. स्टेप 3. आता तुम्हाला शासक किंवा शहरी शेतकरी हा पर्याय निवडावा लागेल. तुम्ही गावचे असाल तर तुम्हाला रूरल पर्यायावर क्लिक करावे लागेल. पुढील पेजवर तुम्हाला आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाकावा लागेल आणि राज्य निवडा. यानंतर तुम्हाला गेट OTPवर क्लिक करावे लागेल. मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP एंटर करा. प्रोसीड फॉर रजिस्ट्रेशनचा पर्याय निवडा. पुढील पेजवर तुम्हाला तुमचे बँक खाते इतर विचारलेली माहिती द्यावी लागेल. लक्षात ठेवा, तुम्ही ही माहिती तुमच्या अपडेट केलेल्या आधार कार्डनुसार भरावी. सर्व अत्यावश्यक तपशील भरल्यानंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरण बटणावर क्लिक करावे लागेल. आता तुमचा आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा आणि सबमिट करा. पुढील पेजवर तुम्हाला तुमच्या शेताशी संबंधित तपशील, कागदपत्रे अपलोड करावी लागेल आणि सेव्ह बटनवर क्लिक करावे लागेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मोबाईल स्क्रीनवर एक संदेश येईल ज्यामध्ये तुम्हाला नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती मिळेल. पी एम किसान योजनेसाठी काही अत्यावश्यक अटी आहेत त्या जाणून घ्या. या योजनेचा लाभ सर्व लहान किंवा अत्यल्प शेतकरी कुटुंबांना उपलब्ध आहे ज्याची एकत्रित जमीन 2 हेक्टरपर्यंत आहे. यामध्ये राज्य किंवा केंद्र सरकार कर्मचारी असलेल्या किंवा सेवानिवृत्त झालेल्या अशा शेतकरी कुटुंबांना वगळण्यात आले आहे. यासोबतच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व सरकारी स्वायत्त संस्थांचे अधिकारी किंवा कर्मचारी या योजनेत समाविष्ट होणार नाहीत. डॉक्टर किंवा इंजिनियर आणि वकील यांचे मासिक पेन्शन 10,000 रुपयापेक्षा जास्त आहे अशा जे प्रोफेशनल एम्प्लॉई असतील या योजनेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांचाही या योजनेत समावेश नाही. तर अशा प्रकारे काही अटी आहेत ती तुम्ही वाचून घ्या. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.